हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंटच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीसाठी गणित बुद्धिमत्ताचे अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत. ओके, आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे अतिसंभाव्य प्रश्नांचा. ओके, 2 व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केले आहे, ते तुम्ही चेकआउट करून घ्याल. थँक्यू. चला बघा प्रश्न. प्रिया समोरून 5व्या क्रमांकावर व आरती मागून प्रिया समोरून 5व्या क्रमांकावर व आरती मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. पहा, एकूण आहे प्रिया 5व्या क्रमांकावर, एकूण आहे आरती 3rd क्रमांकावर. ठीक आहे. पहा नंतर काय म्हणते, प्रिया व आरती दरम्यान अमर, अकबर, अँथनी 1 2 3 अमर, अकबर, अँथनी बसलेले असतील तर रांगेमध्ये जास्तीत जास्त एकूण किती विद्यार्थी आहेत? रांगेत जास्तीत जास्त एकूण किती विद्यार्थी आहे पाहून घ्या. टेन्शन घ्यायचं नाही. पहा, इथून ते इथपर्यंत म्हटलं तर 5 व्यक्ती होते, इथून ते इथपर्यंत म्हटलं तर 3 व्यक्ती होते. 5 आणि 3 8 व्यक्ती झाले. 9 10 11 रांगेमध्ये एकूण 11 व्यक्ती आहे जास्तीत जास्त. ठीक आहे. कमीत कमी विचारलं, थोडंसं आन्सर थोडंसं वेगळं येते, ते सांगतोय, ते पण क्वेश्चन टाकले मी. पहा, 54 आणि 6 हे मगासारखंच आहे. इथे फक्त पाहून घ्यायचं प्लसचा अर्थ काय होते तेच इथे टाकायचं आहे. पहा, हे होते 6 9 54. म्हणजे बघा, ह्या दोघांमध्ये प्लसच्या ऐवजी भागाकार दिले तर इथं आन्सर 9 येते. 9 6 9 54. ठीक आहे. म्हणजे प्लसचा अर्थ भागाकार. तसंच इकडे पहा, 13 आणि 4 17 म्हणजे 13 आणि 4 17 होता. ठीक आहे. म्हणजे गुणाकारच्या ऐवजी प्लस, गुणाकारच्या ऐवजी प्लस. ओके. चला, प्लसच्या ऐवजी भागाकार. इकडे ते 19 आणि 5, 19 - 5 14 होते ना. हो, 19 आणि 5 गेले 14. म्हणजे भागाकारच्या ऐवजी मायनस, भागाकारच्या ऐवजी मायनस. ओके. आणि 8 - 7 = 16. म्हणजे किती? 7 8 56. मायनसच्या ऐवजी गुणाकार दिला तरच इथे 56 येते, म्हणून मायनसच्या ऐवजी गुणाकार देऊन देऊ आपण, गुणाकार. ठीक आहे. चला, तुमचा आन्सर आहे 96 - 12 प्लस 384 भागेला 12 भागेला 8 प्लस 4. ठीक आहे. पहा, 12 तरी 36 37 38, 12 2 24 32 आहे. मग तुमचा आन्सर किती? पहा, आणि हे प्लस आहे इथं, ह्या दोघांचं करून घ्या. हे किती होते? 9तून 1 गेला 8, 7तून 2 गेले 4. ठीक आहे. प्लस कंसात आहे 32 भागेला आहे 8 प्लस आहे 4. ठीक आहे. सॉरी, गुणाकार 4 आहे, हे गुणाला 4 आहे, गुणाला 4 आहे, गुणाला 4 आहे 32. पहा, तुमचा आन्सर पहा काय ते किती येते. मी काय म्हणतो, इथं समजा पहिले ते 4 8 32 केले, 4 8 32 केले, मग 32 भागेला 32 इथे 1 येते. 84 आणि 1 85 होते, पण इथं ऑप्शनमध्ये 85 नाही आहे. हा आहे ना एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे कोणत्या तरी, आणि तो जसे तसे मी इथे टाकला. म्हणून इथे काय करायचं, पहा, कंचे भा गुबेव, कण म्हणजे कंस, इथं कंस आहे म्हणून हे तुमचं आधी हे सोडून घ्यायचं. ओके सर. तुम्ही सर कंसानंतर चे म्हणजे पण गुणाकार होते, पण इथं चेन आहे ना, गुणाकार आहे पण चेन आहे. ठीक आहे. किंवा मग असं समजून जा, कंसाला 2 भागाकार आहे म्हणून पहिलं कंस घ्या. ठीक आहे. चला, म्हणजे पहिलं कंस आटपला पाहिजे, त्यानंतर गुणाला 4चा नंतर 5. हे होते 8 चौक 32 आणि 4 चौक 16, 84 + 16, 84 + 16 हे होते 100. ऑप्शन आहे 100, ऑप्शन नंबर 4. ओके. नेक्स्ट, स्टार 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 स्टार. या स्टारच्या ठिकाणी काय आहे ते पाहायचं. ऑप्शन तिकडे दिलेले आहे. 9 2 11, 12 13 14 4 हातचाला 1, 7 आणि 10 1 11 1 हातचाला 1. ठीक आहे. पहा, इकडे 1 मी खाली येतो. ठीक आहे. पहा, 2 आणि 1, 2 आणि 1 3 होते, 4 5 आले 5. ठीक आहे. मग हे 6 आणि 3 9 आणि 1 10 10 येते. परंतु पहा, स्टार ठिकाणी 1 1 येत आहे का? नाही. इथं 0 1 1 1 आला, पण इथं 0 आला, म्हणजे हे तुमचं एक आन्सर नाही. मग काय करायचं, तिथं 5. 4 7 6 8, 4 ठेवून पहा पहिलं. 4 आणि 4 8, 8 आणि 3 11 नाही जुळत. 7 7 14, 14 आणि 3 किती होते? 17 नाही जुळत. मग 6 बघा, 6 आणि 12, 12 3 15 5 हातचाला 1, आणि स्टार म्हणजे 7 आपण घेतले आहे. ठीक आहे. पहा, 6 आणि 12, 12 आणि 4 16 आले 16. म्हणजे याचा अर्थ
स्टारच्या ठिकाणी इथं पण 6 बसले, इथं 6 6 स्टार 6 स्टारच्या प्रत्येक ठिकाणी 6 6 बसले म्हणून ऑप्शन नंबर 3 तुमचं 6 तुमचा आन्सर आहे. ओके, इज दॅट क्लिअर? क्लिअर. 8 आणि 10, 10 आणि 2 20, 9 आणि 3 11, 11 आणि 2 22 नाही येत आहे. मग काय करायचं? ठीक आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. 8 2 16 गुणाकार झाला, सांगतो 2 गुणला 8, 8 2 16. मग काय करायचं? प्लस करायचं. 2 चौक 8 म्हणजे 8 भागिला 2, 2 चौक 8 4 आले, 16 4 20. गुणाकार आणि भागाकार यांची बेरीज. 3 9 27 प्लस 3 त्रिक 9, 27 आणि 3 30 होत आहे. नाही, हे पण नाही जुळत आहे. ओके, मग याला थोडं 27 आणि 3 31 नाही जुळत आहे. मग हे थोडं बाजूला ठेवा. थोडं काहीतरी आपलं मिस्टेक झाली असेल. इकडे बाबरा 5 8 40 प्लस दोघांची वजाबाकी +1 3 +1. पण इथं होत नाही ना. 8 2 16, दोघांची वजाबाकी 6 +1 होत नाही इथे. ठीक आहे. ओके, 8 8 64, 2 चा वर्ग 4, 60 भागिला 3 होत आहे का पाहून घेतो. 9 9 81, 3 चा वर्ग 9 भागिला 3 होत आहे का पहा. 3 त्रिक 9, 3 2 6, 3 7 21, हे पण नाही होत आहे. ठीक आहे, पाच 8 40 प्लस, मला वाटतं क्वेश्चन चुकला असं. 3 9 27 प्लस 3 त्रिक 9 प्लस 9 3 12 भागाकार आहे. 3 भागाकार गुणिला किती येते? नाही, ते पण नाही. ओके, हा क्वेश्चन मला वाटतं थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे. त्याला नंतर पाहू, त्याला राहू द्या, सोडून द्या. ओके, कारण खूप सारं करून होत नाही. जाऊ दे, मग टेन्शन घ्यायचं नाही. सीता समोरून 15व्या क्रमांकावर व गीता मागून 12व्या क्रमांकावर आहे. पहा, शेवटी पहा, तर रांगेमध्ये कमीत कमी किती विद्यार्थी आहे? कमीत कमी जर म्हटलं तर, आणि मग काय म्हणताय, जर सीता व गीता दरम्यान मनोज राम रमेश बसला आहे, तर रांगेत कमीत कमी किती विद्यार्थी आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे. मग काही टेन्शन घ्यायचं नाही. पहा, एक असं घ्यायचं आणि एक असं काढायचं. ठीक आहे, पहा जमलं. मग करायचं बा, कमीत कमी म्हटलं तर असं, आणि जास्तीत जास्त म्हटलं तर तुम्हाला सांगू नाही कसं. तर एक असं आणि एक असं. ठीक आहे, मदत जे व्यक्ती 3 व्यक्ती बसून द्यायचे. हे जास्तीत जास्त झालं, हे असं वालं जास्तीत जास्त झालं, आणि हे कमी कमी. जास्तीत जास्तीवालं हे मोडलं ते झालं, आणि कमीत कमीवालं हे झालं. ओके, पहा, सीता समोरून 15वी आणि गीता मागून 12वी. पहा, समोरून 15वी, ही मागून 12वी. ठीक आहे, त्याच्या मधामध्ये मनोज राम रमेश 3 व्यक्ती बसून आहे. तर रांगेत कमीत कमी किती व्यक्ती आहेत ते पाहून घ्यायचं. काही टेन्शन घ्यायचं नाही. हे जर 12वे असेल तर हे 11 10 9 आणि हे 8वी 8th. कोण? तर हे पहिली सीता व्यक्ती. सीता एकमेव व्यक्ती आहे जी समोरून 15वी आणि मागून पकडतो म्हटलं तर 8वी आहे. ठीक आहे, ठीक आहे. पहा, एकच व्यक्ती समोरून 15वी आणि मागून आहे 8वी. मग एकूण व्यक्ती जर तुम्हाला काढायची असेल तर दोघांची बेरीज, पण त्याच्या आधी 1 मायनस करा. 7 15 आणि 7 22. आन्सर किती? तुमची एकूण व्यक्ती 22. नेक्स्ट, सीता समोरून 15वी व गीता मागून 12व्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान हे 3 व्यक्ती बसले आहे, मनोज राम रमेश बसले आहे, तर रांगेमध्ये जास्तीत जास्त किती विद्यार्थी आहे? रांगेत जास्तीत जास्त विद्यार्थी पाहिजे असेल तर ठीक आहे बा, टेन्शन घ्यायचं नाही. मी सीताला इथं बसवीन, गीताला इथं बसवीन. सीता समोरून 15वी आहे, गीता मागून 12वी आहे. त्याच्या मधामध्ये मनोज राम रमेश 3 व्यक्ती बसले. ठीक आहे बा, मग आता रांगेत जास्तीत जास्त किती व्यक्ती पाहून घ्यायचं. हे 15 + 12, 15 12 27,
28, 29, 30, 29 व्यक्ती आहे. ठीक आहे. तर रांगेमध्ये जास्तीत जास्त 30 व्यक्ती, कमीत कमी आपण मागं ते बघितले होते याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये. एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 25% वाढविली व नंतर 10% सूट दिली तर किती टक्के त्यात नफा झाला? पहा, वस्तूची किंमत पहिले 100 होती, पहिले 25% वाढवली म्हणजे 100वरून 125 केली. ओके. मग 10% सूट दिली म्हणताय म्हणजे 100वरून ती 90%वर आणली, 100वरून ती 90%वर आणली. ठीक आहे. मग आता काय करायचं? ठीक आहे. तर किती टक्के त्यात नफा झाला पाहून घेऊ. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 1 शून्य कटला, 1 शून्य कटला, भागेला 10 म्हणजे असं करायचं. ठीक आहे. चला, 9 गुणला 12.5, 9 5 85, 5 हातच्याले 4, 9 2 18, 18 22, 2 हातच्याले 2, 9 2 11. 112.5 रुपयांची वस्तू झाली. 100पेक्षा ती 12.5%, 12.5. इथून 100 मायनस करून टाका, डायरेक्ट तुमचा आन्सर येते. ठीक आहे. 12.5. 100पेक्षा 12.5 रुपयांनी महाग झाली वस्तू ती म्हणजे 12.5% तुम्हाला नफा झाला, 12.5% नफा झाला. ठीक आहे. नेक्स्ट, एक वस्तू 720 रुपयाला विकल्यास 20% नफा होतो. एक वस्तू आहे 720 रुपयाला विकली तर 20% नफा होतो. जर तीच वस्तू 840 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती किंवा तोटा किती? एक वस्तू आहे, मी म्हणतो 720ला विकली, 720ला विकली. 720ला विकणे म्हणजेच तिथं 20% नफा होणे आहे का? आणि 20% नफा होणे म्हणजेच ती 100 + 20 120%ची वस्तू झाली का? तुम्ही म्हणाल हो सर, हो झाली. ठीक आहे. मग काय करता? तीच वस्तू आता 840ला विकली, मी 840ला विकली तर ती किती रुपयाची होईल, किती टक्क्यांची होईल माहीत नाही, म्हणजे 1% होईल. ठीक आहे. तर तुमची वस्तू ती 1% होईल. आता काही टेन्शन घ्यायचं नाही. शून्य कटला, 12 सकम 72, 12 सकम 72, हो 12 12 सकम 72, 6 1 6, 6 चूक 24. ठीक आहे. म्हणजे 140. x बरोबर 140. आता तुम्हाला काय विचारलं? शेकडा नफा किंवा शेकडा तोटा. ती वस्तू झाली 140%ची, ती वस्तू झाली 140%ची. हे टक्के कट्टे वाटल्यास ती वस्तू झाली 140%ची, ती वस्तू झाली 140%ची. त्याच्यावरून तिचे 100% मायनस करा. ठीक आहे. मग राहिली किती? 40%. नफा किती झाला? 100च्या वर जे आहे ना ते म्हणजे नफा, 100च्या वर 40 आहे ना म्हणजे 40%चा नफा झाला. मग 40% काय तर नफा, 40% नफा झाला. ओके. 100च्या खाली असतं 30%, 80% तर 20% वगैरे तोटा झाला असता. 600 मीटर लांब रेल्वे एका 300 मीटर लांब पुलाला 90 किमी/h वेगाने किती वेळेत ओलांडेल? रेल्वेची लांबी 600 मीटर आहे आणि पूल आहे 300 मीटरचा. एकूण तिला अंतर ओलांडायचं आहे. तिची स्वतःची लांबी म्हणजे रेल्वेची स्वतःची लांबी प्लस पुलाची लांबी किती? 6 आणि 3 9, एकूण 900 मीटर अंतर ओलांडायचं आहे. मग अंतर बरोबर तुमचं सूत्र आहे अंतर बरोबर वेग गुणला वेळ. वेग तुम्हाला 90 किमी/h आहे. आता हे अंतर तुमच्या मीटरमध्ये आहे म्हणून 90ला मीटर/सेकंदमध्ये करायसाठी 518 भागा. ओके. गुणेला वेळ माहीत नाही, किती वेळ ओलांडायचा माहीत नाही म्हणजे टी लिहा किंवा एक्स लिहा. ठीक आहे. एक्स सेकंदामध्ये ओलांडत आहे. ठीक आहे. मग तुम्ही काय करता? सर मी करतो असं काहीतरी 1895, 1895. ओके. ठीक आहे. हे होते 5 2 10, हे होते 5 2 10, 4 4 9 36, 36 बरोबर एक्स. टाईम किती? 36 सेकंद. ठीक आहे. बरोबर ना? हो, पाहून घ्या वाटल्यास एकदा. 900 = 90 गुणिले 5 भागिले 18. मी हे 90 कटले, बे 5 10, बे 9 18, 5 5 कटले, इकडे 9 आले. एक मिनटं, थोडं पाहू द्या मला. मला काहीतरी चुकतंय का? कॅल्क्युलेशन चुकलं पाहू दे. कॅल्क्युलेशन चुकलं का पाहू द्या. 900 = 90 गुणिले 5/18, सॉरी 18. ठीक आहे. आपलं आन्सर 36 आलं होतं, 36 आलं होतं. मी काय केलं, 90 काटले, इथं फक्त राहिले 10 आणि तिकडले 18 इकडे आले भागिले 5. ठीक आहे. गुणिले एक्स. 5 2 10, 18 2 36 बरोबर. ठीक आहे. 36 बरोबर एक्स. ठीक आहे. तर तिला 36 सेकंद वेळ लागेल. नेक्स्ट, 10,000 रुपये मुद्दल असलेल्या कर्जावरील रास 12,000 रुपये होत आहे तर व्याज काढा.
अरे डायरेक्ट व्याज काढायचं आहे का? कर्जावरील रास 12,000 होत आहे. ठीक आहे. 10,000 रुपये रास म्हणजे तर काय तर मुद्दल प्लस व्याज असते. ठीक आहे. पहा 10,000 रुपयाची रक्कम नंतर एकूण रास 12,000 होत आहे. 10,000 रुपयाची रक्कम तिच्यात व्याज ॲड केल्यानंतर 12,000ची होत आहे. फरक कितीचा आहे? 2,000 वाढत आहे फरक, म्हणजे इनडायरेक्टली ते व्याज आहे 2,000. आणि ज्यांना जसं डायरेक्ट नसन करताय ते सहज करा. रास मायनस मुद्दल, रास मायनस मुद्दल 12,000 मायनस 10,000 तर व्याज किती? 2,000. नेक्स्ट 10 दराने 10,000 रुपयांचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती? पहा 10,000 रुपयांचे 10 दराने 2 वर्षांचे सरळ व्याज एवढे होते आणि भागेला 100. ठीक आहे. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 2वर 1 2 3 शून्य. आन्सर तुमचं 2,000. ठीक आहे. 2,000. नेक्स्ट 10 दराने 10,000 रुपयांचे 4 महिन्यांचे सरळ व्याज किती? 10 दराने 9 म्हणजे 9 भागीला 100 10,000 रुपयांचे 4 महिन्यांचे म्हणजे 4 महिने गुणिला भागीला 12. का तर हे वर्ष नाही, वर्षे नाही. वर्ष जर असतं तर फक्त 4 वर्षाचे म्हणजे 4च लिहिले असते. महिने म्हणतात ते 4 भागीला महिन्या एकूण वर्षात 12 महिने असते म्हणून भागीला 12 केलं. ठीक आहे. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 4 1 4, 4 त्रिक 12, 3 1 3, 3 त्रिक 9, म्हणजे तुमचं 3वर किती शून्य? 1 आणि 2 शून्य. 300 रुपये. ठीक आहे. तर सरळ व्याज किती? 300 रुपये. 10 12 14 16 याप्रमाणे पहिल्या 10 संख्येची बेरीज किती? मी म्हणलो 10 12 14 16. 10 2 12, 12 2 14, 14 2 16. 2 2चा फरक आहे. पहिल्या 10 संख्या पाहिजे. 1 2 3 4 झाले. 16 नंतर 18 19 20 22 24 25 26 27 28 29 30. ठीक आहे. 4 झाले संख्या. 5 6 7 8 9 10. ठीक आहे. पहिल्या 10 संख्येची बेरीज करून घ्या. बेरीज आता 28 + 12 किती झाले? 40 झाले. 40 यंदा 50. 50 झाले. हो. आणि 40. 50 न 40 90. पुन्हा 40. 90 न 40 130. पुन्हा 40. 130 आणि 40 170 आणि 20 190. ठीक आहे. पहा पुन्हा वाटल्यास एकदा टॅली करून घ्यायचं. कसं कसं करायचं पहा. 40 झाले आणि 40 80 झाले. 120 झाले. 160 70 80 90 190. ठीक आहे. चला नेक्स्ट. पहिल्या 5 विषम संख्येची सरासरी किती? पहिल्या 5 विषम संख्येची सरासरी. पहिल्या 5 विषम म्हणजे होते पहिली विषम 1 3 5 7 9 झाल्या. पहिल्या 5 विषम संख्या झाल्या. सरासरी काढायचं नंतर इकडली एक काढा, तिकडले एक डिलीट करा. इकडले एक तिकडले एक डिलीट करा. मधात जी संख्या 5 आहे ना तेच तुमची सरासरी. नेक्स्ट 3 क्रमवार विषम संख्येची सरासरी 15 आहे. तर त्यामधील सर्वात मोठी संख्या किती? पहा 3 क्रमवार विषम संख्या असेल तर पहिली हे असन, दुसरी हे आणि तिसरी हे. जर सरासरी जी 15 आहे तर ती 15वाली संख्या मधात आहे. सरासरीची संख्या मधात आहे. नंतर किती? 17. नेक्स्ट संख्या 17 आणि 30 आहे जी की मोठी संख्या आहे. आन्सर काय तुमचं? तर सर्वात मोठी संख्या 17. नेक्स्ट एक बस ताशी 36 किमी/h वेगाने जाते. तिचा मीटर/s मध्ये वेग काढा. 36 किमी/h 36 किमीच्या वेगाने जाते. हे किमी म्हणजे मोठा वेग आहे आणि मीटर/s म्हणजे लहान वेग आहे. जर लहान वेग करायचा असेल तर 5/18 करा. ठीक आहे. जर मीटर/s किमी/h म्हणजे करायचं असेल म्हणजे लहान याचं जर मोठ्यामध्ये करायचं असेल तर वर 18 ठेवले असते आणि खाली 5 ठेवले असते. ठीक आहे. मग काय तर 18 2 36 2 10. आन्सर तुमचं काय तर 10 मीटर/s तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट 300 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 36 किमी/h वेगाने गेल्यास 40 सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती? पहा बोगद्याची लांबी आणि रेल्वेची लांबी मिळून होते तुमचं अंतर होते. म्हणजेच काय तर रेल्वेची लांबी 300 परत बोगद्याची लांबी माहिती आहे म्हणून x काढा. बरोबर. अंतर बरोबर वेग गुणला वेळ. वेग आहे 36. तुमचे मेजरमेंट सगळे मीटरमध्ये आहे. लहान लहान ज्यात आहे म्हणून याला लहानमध्ये कन्वर्ट करा. 5/18 भागून लहान बनवा. गुणला 40 सेकंद 40 सेकंद. ठीक आहे. 18 2 36 2 5 10 आणि 400 झाली ती. ठीक आहे. 400.
300 + x = 400 म्हणजे x बरोबर किती तर 100. तर बोगद्याची लांबी जी की आपण x मानली होती ती 100 आहे. ठीक आहे, बोगद्याची लांबी 100 आहे. मित्रांनो इथे आपलं संपलेला आहे, व्हिडिओ संपलेला आहे. आजचा हा तिसरा पार्ट होता, आपल्या अतिसंभाव्य प्रश्नांचा तिसरा पार्ट होता. लगेच आपला चौथा पार्ट पण येऊन जाईल. ओके, थँक्यू.